नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. देवराज गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग, सामाजिक एकतेचा संदेश. वाळवा तालुक्यातील देवराज गणेश मंडळाचा 25वा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जात असून त्याचाच भाग म्हणून आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात तरुणाईने उत्साहाने रक्तदान केलं. विशेष म्हणजे मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला. या उपक्रमात सर्व समाज घटकांचा सहभाग पाहायला मिळाला. देवराज गणेश मंडळाने यापूर्वीप्रमाणे याही वर्षी समाज उपयोगी कार्याची परंपरा कायम ठेवत एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. या माध्यमातून धार्मिक सौहार्द आणि सामाजिक ऐक्याचे उदाहरण समाजापुढे ठेवलं आहे. यावेळी कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील म्हणाले की हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे हे मंडळ आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. देवराज गणेश मंडळाने धार्मिक कार्यक्रमासोबतच समाज उपयोगी उपक्रमांना प्राधान्य देऊन सर्वांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांना पोलीस प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा. तसेच अशा प्रकारे विविध मंडळांनी असे सामाजिक कार्य केल्याने समाजहित व देशहिताकडे वाटचाल होते. यावेळी विविध मान्यवरांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सरपंच सुभाष कुंभार, वारणा बँकेचे संचालक अरविंद बुद्रुक, राजारामबापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड, ग्रामसेवक दत्तात्रय कोळी, ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, जगन्नाथ साळुंके, अजिंक्य पाटील, माजी उपसरपंच सौरभ पाटील तसेच मंडळाचे अध्यक्ष महेश भोसले, उपाध्यक्ष वैभव गायकवाड, सचिव रोहित साळुंके, खजिनदार रामभाऊ गायकवाड, धनाजी वाघमोडे फौजी, शैलेश गायकवाड, नितीन गायकवाड, अविनाश कुंभार, ओंकार मंडले, मलेश चव्हाण, दिग्विजय कुंभार तसेच इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे. ऐतवडे बुद्रुक या गावी कुरळ पोलीस ठाणे हद्दीत देवराज गणेश मंडळाला आज भेट दिली. आज त्यांनी रक्तदान शिबिर भरवलेलं आहे. खूप स्तुत्य उपक्रम हे मंडळ राबवत आहे. आम्ही वेळोवेळी दिलेल्या सूचना आणि सामाजिक कार्य आणि सामाजिक काम राबवावे याबद्दल आम्ही कायम माहिती देत असतो. त्या सूचनेप्रमाणे देवराज गणेश मंडळानं वृक्षारोपण तसेच विविध कार्यक्रम आयोजन केलेलं आहे. खूप स्तुत्य उपक्रम आहे. ह्या मंडळाचं खूप चांगलं काम आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं हे मंडळ आहे. आणि रक्तदान शिबिर देवराज गणेश मंडळानं राबवलेलं आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून आत्तापर्यंत म्हणजे 1-2 तासामध्ये 40 लोकांनी ज्या तरुणांनी रक्तदान देण्याचं काम केलेलं आहे. खरोखर पोलीस ठाणेतर्फे त्यांचं मी खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. ऐतवडे बुद्रुकचा महाराजा म्हणून ओळखले जाणारे देवराज गणेश मंडळ यांच्या वतीनं चांगला असा उपक्रम ऐतवडे बुद्रुकमध्ये सादर होत आहे. तरी त्यांनी रक्तदान शिबिरचे आयोजन केलेलं आहे. तर या उपक्रमाचा सर्व युवक मंडळांनी, ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा. आणि खरं सांगावं तर देवराज गणेश मंडळांनी प्रत्येक वर्षी असे उपक्रम घेत आलेले आहेत आणि इथून पुढेही त्यांनी घ्यावे अशी आमची त्यांना सदिच्छा आहे. आणि असे त्यांचे प्रेरणा घेऊन बाकीच्या सर्व मंडळांनी सुद्धा असे उपक्रम घेतले पाहिजे. आणि सांगायचं म्हटलं तर देवराज गणेश मंडळांनी परवा भजनी मंडळ, कीर्तन असे विविध उपक्रम यांचे झालेले आहेत. आणि आज रक्तदान शिबिर असा उपक्रम त्यांचा चालू आहे. तर तरुण पिढीला मार्गदर्शन करणारा हा उपक्रम आहे आणि याच्यामुळे सामाजिक कार्य पण होत आहे. तरी सर्व असं मंडळाला माझ्याकडून सदिच्छा आहेत आणि असे विविध उपक्रम यांनी इथून पुढे घ्यावे असं मी सांगतो. आज दिनांक 1/9/2025 देवराज गणेश मंडळ ऐतवडे बुद्रुक यांचा रौप्य महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी आज आम्ही रक्तदान हे श्रेष्ठदान हा उपक्रम राबवून आता 30 लोकांचे रक्तदान झालेले आहे आणि इथून पुढे हा कार्यक्रम सुरू राहणार आहे. या कार्यक्रमातून आम्हाला हे सांगायचं आहे की रक्तदान केल्याने गरीब लोक असो, ज्यांना खरोखर रक्ताची गरज पडते इमर्जन्सी टायमाला, त्यावेळी रक्तपुरवठा करणे हा चांगला उपक्रम आमच्या देवराज मंडळातर्फे आयोजित केलेला आहे. आणि यासाठी सर्व लोकांनी आम्हाला मोलाचे सहकार्य केलेले आहे. याबद्दल सर्वांचे आभारी आहे. आणि साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.